तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो। आज व्हिडिओ खास आहे कारण आज मी पहिल्यांदा बाळासाहेबांबद्दल बोलणार आहे। का बाळासाहेबांबद्दल बोलणार आहे? कारण त्यांची आज जयंती आहे म्हणून नाही बोलायचं। मला आहे ना भरपूर दिवस झाला बाळासाहेबांबद्दल बोलायचं होतं। बाळासाहेबांचे विचार मला वाटतं की तुमच्यापर्यंत चांगल्या वाईट गोष्टी आहे बाळासाहेबांच्या ज्या मला असं वाटतात माझ्या या पिढीला, म्हणजे मला असं वाटतं बाळासाहेबांना आम्ही पाहिलेलं नाही ही आम्ही पिढी आहोत। तर त्यासाठी मला बाळासाहेब हे मला काय वाटतात हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि तो आजचा दिवस चांगला होता। त्याच्यामुळे आज मी भरपूर दिवस झालं विचार करत होतो की बाळासाहेबांवर एक व्हिडिओ बनवायचा, पण तो कधी तर मी विचार केला आता 23 जानेवारी येत आहे जवळ, तर तेव्हा मी हा व्हिडिओ टाकेला। आणि त्यासाठी मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। बाळासाहेब मला काय वाटतं त्यांच्याबद्दल मला काय वाटतं हे मी तुम्हाला सांगतो, पण ते व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी मित्रांनो, जसं मी तुम्हाला माहीत असेल का, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला नसेल माहीत, पण आपण मराठी उद्योजक जे आहेत त्यांना मोफत माझ्या या चॅनलद्वारे मी प्रमोट करतो। तर त्यासाठी आपले आजचे जे आहेत कल्याण मध्ये राहणारे एक माझे मित्र आहेत, म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आता ज्यूसचा बिझनेस सुरू केला। तर त्यांच्या ज्यूसचं नाव आहे शिनशान मोजितो म्हणून। तर कल्याण वेस्टला तुम्ही कधी गेलात तर ड्रोन गायकवाड म्हणून तो मुलगा आहे। आता त्याचं नावच मी पहिल्यांदा ऐकलं, म्हटलं ड्रोन गायकवाड, आणि त्या ज्यूस सेंटरचं नाव आहे त्यांनी शिनशान मोजितो असं ठेवलं। भलं त्याचा जो काय असेल पण मराठी आहे, त्यांनी उद्योगधंदा सुरू केला आहे। नक्की तुम्ही कल्याणला गेला तर मी तुम्हाला डिटेल्स खाली व्हिडिओमध्ये देतोय, त्याला व्हिजिट करा आणि तो ज्यूसचा आस्वाद नक्की घ्या। तर आपले मराठी उद्योजक पुढे गेले पाहिजे हाच आपला मोटिव्ह आहे। तुमचे जर का काही मराठी उद्योजक असतील किंवा तुम्ही असाल तर तुमचं मोफत आपण जे आहे प्रमोशन या चॅनलद्वारे करू। व्हिडिओला सुरुवात करतो। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं बाळासाहेबांबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे। आता बाळासाहेब हे मला असं वाटतं तुम्ही प्रत्येकजण बाळासाहेबांना एका वेगवेगळ्या पद्धतीने बघता, पण बाळासाहेबांना कोणी निगेटिव्ह पद्धतीने बघत नाही। कोणी बाळासाहेबांना बोलतात जसं की मोदींना आज जे आहे चांगले लोक पण आहेत मोदीचे फॉलोअर्स, वाईट लोक पण आहेत, लोक मोदीला चांगलेही बोलतात वाईटही बोलतात। तसं बाळासाहेबांचं कधीच झालेलं नाही। म्हणजे मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर असं झालं असेल, पण आत्ता आपण बाळासाहेबांना पुजतो, बाळासाहेबांना देवासमान पुजतो। आणि ही गोष्ट काय, त्या बाळासाहेबांनी का अशा गोष्टी केल्या जे त्यांना आज देवासमान पुजलं जाते, या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे। पण मित्रांनो, बाळासाहेबांबद्दल ऐकण्याच्या आधी मला असं वाटतं बाळासाहेबांचे वडील जे आहेत प्रबोधन ठाकरे यांच्याबद्दल आपण ऐकलं नसेल, वाचलं नसेल, नक्की वाचा। मी त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ वेगळा घेऊन येईल, पण त्यांच्या सानिध्यामध्ये मोठे झालेले आपले बाळासाहेब हे जे आहेत, तुम्ही जर का ठाकरे चित्रपट पाहिला असेल तर ठाकरे चित्रपटामध्ये जसं बाळासाहेबांचं दाखवलं की बाळासाहेब आधी एक नोकरी करत होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी नोकरीला रिझाईन दिला आणि मग त्यांनी सुरू केलं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी काहीतरी करणं, कारण मराठी माणसाची गळचेपी, मराठी माणसावर अत्याचार जो आत्ता घडतोय तो आधी देखील घडत होता। आणि तेव्हा मात्र ते होते ते साऊथ इंडियन लोक, आणि उठाव लुंगी बजाव पुंगी म्हणून बाळासाहेबांनी ते एक तेव्हा तुम्ही ऐकलं असेल तर त्या सगळ्या मोहिमी काढल्या। आणि त्याच्यानंतर मराठी हा महाराष्ट्र कसा टिकला पाहिजे यासाठी मार्मिक काढलं। मार्मिक म्हणजे काय तर मार्मिक हे वृत्तपत्र आहे। मार्मिक वृत्तपत्रामध्ये बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी माणसांमध्ये एक जोश, एक आत्मविश्वास, तेव्हा सोशल मीडियासारखं प्लॅटफॉर्म नव्हतं, तर बाळासाहेबांनी हे जे वृत्तपत्र आहे ते काढून लोकांमध्ये एक आत्मविश्वास जागा केला की मराठींनो उठा जागे व्हा। आणि ह्या गोष्टीतून बाळासाहेबांना वाटलं हे मार्मिक पुरतं आपण मर्यादित न राहता कामा नये, म्हणून बाळासाहेबांनी एक सेना सुरू केली ज्याचं नाव शिवसेना। हे शिवसेना नाव आपल्या बाळासाहेबांचे वडील प्रबोधन ठाकरे यांनी सुचवलेलं नाव। हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुम्हाला माहिती आहे, पण पुढे काय झालं, पुढे काय गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर बाळासाहेब मोठे झाले आणि मग त्याच्यानंतर शिवसेना वर आले आणि मग त्याच्यानंतर राज ठाकरेंना कसं बाजूला करण्यात आलं, उद्धव साहेबांना कसं पुढे आणण्यात आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आज बोलायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल तर मला असं वाटतं तुम्ही पूर्ण पहा। मित्रांनो, जेव्हा मार्मिकला चांगला प्रतिसाद मिळत होता त्याच्यानंतर आपली सेना एक सुरू झाली पाहिजे असं जेव्हा ठरवलं बाळासाहेबांनी त्यांच्या वडिलांनी, तेव्हा शिवसेना याचा जन्म झाला। शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर हा पक्ष सुरू झाला आणि सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाला तितका प्रतिसाद राजकीय पटलावर मिळत नव्हता, तितके त्यांचे कोण आमदार नगरसेवक निवडून येत नव्हते। सुरुवातीचा काळ जसा मनसेचा आता होता त्याच्यापेक्षा ही बोलतात ना खालची परिस्थिती ही शिवसेनेची होती। मनसेचे देखील तेवढे नाही आहेत आता, पण तरी मनसेने 13 आमदार पहिल्याच टर्ममध्ये निवडून आणले। तसं पाहिलं तर मनसेचा परफॉर्मन्स शिवसेनेपेक्षा चांगला आहे, पण तरी आपण मनसेला असं बोलतो की मनसे काय येत नाही, मनसे काय, त्या सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या। पण शिवसेने जर का प्रवास पाहिला तर शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी भरपूर वर्ष लागलं। मला वाटतं जवळजवळ 30-35 वर्ष लागले असेल शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी। शिवसेना पहिला सत्तेत आली ते 95 मध्ये BJP बरोबर त्यांनी युती केली आणि त्याच्यानंतर शिवसेना सत्तेत आली। पण त्याच्या आधी शिवसेनेने गुजराती आणि साऊथ इंडियन लोक असतील ह्यांना टार्गेट केलं, जसं राजसाहेबांनी आपल्या परप्रांतीय म्हणून भैयांना टार्गेट केलं, तसं शिवसेनेने उठाव लुंगी बजाव पुंगी अशी घोषणा करत हे जे साऊथ इंडियन लोक आहेत त्यांना टार्गेट केलं आणि
महाराष्ट्रामध्ये हे बोलतात ना की बाजूचे कोणी येत आहेत परप्रांतीय आणि आपल्या महाराष्ट्रात राज्य करतायत, हे लोकांमध्ये, मराठी लोकांमध्ये त्यांचा आत्मविश्वासामध्ये भिनवलं आणि लोक देखील बाळासाहेबांकडे असे आकर्षित झाले. मी खरं त्या काळातल्या लोकांना, मराठी लोकांना मानतो. कारण मित्रांनो, ती जी लोक होती ना, ती साला घरातली कामं सोडून रस्ता उतरू, कारण त्यांना माहीत होतं की माझे मराठी खतरेमध्ये. आणि तेव्हा आत्ताची ही परिस्थिती आपण जर का पाहतोय तर आपली मराठी खतरेमध्ये, मराठी आता बोलतात ना जमिनीत गाडायला लागले, पण तरी आपण उठायला मागत नाहीये. जसं तेव्हाचे जे होते मराठी आपले, ते उठले आणि बाळासाहेबांबरोबर गेले आणि बाळासाहेबांबरोबर काम करून त्यांनी मराठी जी आहे, मराठी अस्मिता जी आहे, बाळासाहेबांसोबत राहून काम करून आपली मराठी टिकवली. मित्रांनो, इतकंच नाही तर बाळासाहेबांना जेलमध्ये जायला लागलं आणि बाळासाहेबांनी जेलमध्ये गेल्याच्या ह्या काँग्रेसनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकला. आज हे उद्धव साहेब आहेत, त्यांची शिवसेना म्हणजेच उभाटा गट, हे त्या काँग्रेसबरोबर सत्तेत बसले होते आणि आता त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसलेत. ह्या गोष्टी मी का सांगतोय, कारण काँग्रेसच्या बरोबर हयात गेली बाळासाहेबांची लढण्यामध्ये, पण इथे उद्धव ठाकरे आज काँग्रेसबरोबर बसलेत. पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा शिवसेना सत्तेत आली, बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री पदावर नाही बसले आणि जेव्हा शिवसेना सत्तेत आली तेव्हा बाळासाहेबांनी एक संकल्पना आणली की झोपडपट्टी धारकांना मोफत घरं देणार. हे ऐकल्याच्या नंतर बाकीचे परप्रांतीय जे आहे ते आपले राज्य सोडून महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रात स्थायी झाली. आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू की ही म्हणजे बोलता खरं आहे पण तिखट आहे. जो सत्तेत येतो ना, तो सत्तेत आल्यानंतर त्याला असं नाही की माझा मतदार मराठी आहे तर मी मराठीसाठी करणार, तो कुठल्याही परप्रांतीसाठी देखील करतो. त्याला फक्त वोटिंगसाठी बोलतात ना लोक हवे असतात. तो मला असं वाटतं बाळासाहेबांचा मोटिव्ह होता, मला असं वाटतं. आणि त्याला राजसाहेबांचा विरोध होता की मोफत घरं भेटली म्हणून सगळे परप्रांतीय आली, त्यांनी आपलं रेशन कार्ड, आधार कार्ड, सगळ्या गोष्टी बनवल्या एजंटकडून. दलाल एजंट तर बसलेले असतात आणि सरकार ज्याचं असतं त्याच्याचकडून सगळ्या गोष्टी होतात, किंवा मग भ्रष्टाचारी लोकांकडून होतच असतात. आणि ह्या गोष्टी झाल्याच्यानंतर मोफत घरं मिळणार म्हणून बाहेरचे परप्रांतीय इथे आली आणि 95ला इथे महाराष्ट्रामध्ये स्थायी झाली, त्यांना मोफत घरं भेटली. याच्या विरोधामध्ये राजसाहेब होते. राजसाहेब बाळासाहेबांना बोलले होते की हे चुकीचं आहे, पण तरी बाळासाहेबांनी ते केलं. आता ह्या मी वाईट गोष्टी सांगतो बाळासाहेबांच्या, त्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मराठीचं बोलतात ना एक कमी होत गेलं, दबदबा कमी होत गेला. का? जेव्हा शिवसेना सत्तेत आली त्याच्यानंतर मराठीची एक बोलतात ना दबदबा कमी होत गेला. कारण शिवसेना त्याच्यानंतर काही मराठी माणसाची पडली नव्हती, मराठी माणूस कुठेतरी खचला जात होता नंतर. आणि त्याच्यानंतर मग राजसाहेबांना देखील असं वाटतं साला काय चालू आहे, आणि मग राजसाहेबांना देखील दाबण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना उद्धव साहेबांची एंट्री झाली. उद्धव साहेब ज्या राजकारणात नव्हतेच कधी. बाळासाहेबांना 3 मुलं, म्हणजे त्यांचा मोठा मुलगा जो होता तो अपघातामध्ये गेला, मधला मुलगा तो जयदेव ठाकरे म्हणून, ते जयदेव ठाकरे जे आहेत त्यांचं बाळासाहेबांना बरोबर काय पटलं, कारण त्यांनी 3 लग्न केली होती. 3 लग्न त्यांची झाले आणि ते ट्रेडिशनली बाळासाहेब हिंदुत्ववादी होते, तर त्यामुळे काही गोष्टी पटल्या नाही म्हणून जयदेव ठाकरे यांना बाजूला काढण्यात आलं आणि बाळासाहेबांचे लाडके सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे राजकारणात त्यांचा लांबपर्यंत काय संबंध नव्हता, पण तरी पण उद्धव साहेबांना राजकारणात कोणी आणलं का उद्धव साहेब राजकारणात आले ह्या गोष्टी माहीत नाही, त्या अजून अंधारातच आहेत. पण राज ठाकरे नावाचा जो व्यक्ती होता मित्रांनो, बाळासाहेबांबरोबर आधीपासून होता, लहानपणापासून होता. प्रत्येकाला वाटलं होतं की राज ठाकरे शिवसेनेची गादी सांभाळणार, राज ठाकरे शिवसेनेचा उत्तराधिकारी होणार. पण मित्रांनो असं झालं नाही. शिवसेना गेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये. आणि ह्या गोष्टीला नाराज न होता बाळासाहेबांना भेटून राज ठाकरेंनी स्वतः सांगितलं की मी पक्ष सोडतोय. आणि पक्ष सोडून त्यांना तर दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्याची इच्छा नव्हतीच, जसं तर राजसाहेबांनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांच्या हयात असताना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष हा राजसाहेबांनी काढला. मित्रांनो, तो माणूस जो आहे, मी आज बाळासाहेबांना तर हे करतो, पण बाळासाहेबांची ती पहिली चूक आणि शेवटची चूक जी होती ती म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी हा उद्धव ठाकरेंना बनवलं. ही चूक जी आहे मित्रांनो ती महाराष्ट्र राजकारणात खूप भारी पडली. आणि त्याच्यानंतर राजसाहेबांना एक मराठी लोकांसाठी खूप भारी पडली. ते एक बोलतात ना, सत्ता ज्याच्या हाती लागते ना, तेव्हा आपण ज्या गोष्टीसाठी लढत आलो ती गोष्ट सोडून तर हिंदुत्वाकडे बाळासाहेब वळले. आणि त्याच्यानंतर सगळे हिंदुत्व सगळं सुरू झालं. बाळासाहेबांना आज हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखतात देखील, पण मराठी हृदय सम्राट हे जे आहे ते खरे बाळासाहेब होते मला असं वाटतं. आणि मराठीसाठी भरपूर गोष्टी बाळासाहेबांनी केल्यात. पण एक नंतर हिंदू करून तो विचार करताना एक मराठी माणसाकडे लक्ष मला असं वाटतं कमी होत गेलं. आणि त्याच्यानंतर बाकीचे परप्रांतीय जे बाहेरून आले होते ते परप्रांतीय मराठी माणसावर रुबाब करावे लागले, मराठी माणसावर अत्याचार करायला लागले. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष राजसाहेबांनी सुरू केला आणि मराठीसाठी राजसाहेब लढले जसं बाळासाहेब लढले होते. आणि मग जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग जशी शिवसेना आधीची होती जी बाळासाहेबांची होती तशी आपली मनसे बनवली. आणि मग त्याच्यानंतर आपण सुरुवातीला तर पाहिलंच जे दणके सुरू केलं राजसाहेबांनी, बाळासाहेबांना तंतोतंत फॉलो करत राजसाहेबांनी काम सुरू केलं. आणि त्याच्यानंतर त्याच बोलतात ना डॅशिंग पद्धतीने राजसाहेबांचे 13 आमदार देखील आले.
ह्या सगळ्या गोष्टीनंतर बाळासाहेब आतमधून कुठेतरी खुश होते, पण काय बोलणार, एक राजकीय परिस्थिती आहे, आपण काय बोलू शकणार, त्या बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात। ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील बाळासाहेब जेव्हा गेले तेव्हा राजसाहेबांच्या डोळ्यामध्ये आपण अश्रू पाहिलं होतं। आणि खरंच आज बाळासाहेब नसते तर आज मराठी कुठल्या कुठे फेकून गेला असता, आपण हा विचार तर करतोय। त्याच्यानंतर जी मराठीची भूमिका आहे, मराठी माणसांना जपण्याची जी भूमिका आहे ती आज प्रत्येकाला माहिती आहे राजसाहेबांनी घेतलेली आहे। प्रत्येकाला बोलू असो, आज बाळासाहेब हयात नाहीत, पण बाळासाहेबांचा चेहरा म्हणून राजसाहेब आहेत आणि प्रत्येकालाच माहिती आहे की बाळासाहेबांनंतर जर का कोणी नेतृत्व करू शकतो महाराष्ट्राचं तर ते म्हणजे राजसाहेब ठाकरे। मित्रांनो, हेच मला सांगायचं आहे। आज जर का बाळासाहेब असते तर त्यांना देखील आनंद झाला असता की माझ्या मुलांनी जे नाही केलं ते आज राजसाहेबांनी केलं, म्हणजे माझ्या मुलांनी ज्या आजपर्यंत मी माझी हयात गेली ज्यांच्या विरुद्ध लढण्यात, माझा मुलगा त्याच्याबरोबर गेला, पण आज माझा पुतण्या जो आहे तो माझं काम जे आहे ते पुढे घेऊन चालला आहे, ह्याचा अभिमान आज बाळासाहेबांना वर पाहत असेल तर त्यांना स्वर्गातून कधी ते राजसाहेबांना आशीर्वाद देत असतील। आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की येणाऱ्या पिढ्यांनी जसं बाळासाहेबांना फॉलो केले तसं मला असं वाटतं विचार फॉलो करणं गरजेचं आहे। ते जे विचार आहेत ते प्रत्येकाला माहिती आहे की बाळासाहेबांचे विचार राजसाहेबांनी घेतलेत। भले वारसा जो असतो ना तो विचारांचा असतो, राजसाहेब प्रत्येक वेळेला बोलता, बाळासाहेबांनी देखील प्रत्येक वेळेला सांगितलंय हा वारसा जो आहे, खरा वारसा शिवसेनेचा हा राजसाहेबांकडे। तर मला असं वाटतं खरंच आज या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण बाळासाहेबांचे सगळे गुण जे आहे, बाळासाहेब आपल्याला जर का आवडत असतील तर त्यांचे जे वारसा ते त्यांचे सगळे गुण हे राजसाहेबांमध्ये आलेत। तर पिढी आता संपलेली आहे, मला असं वाटतं पिढी संपलेली आहे, बाळासाहेब आता नाही आहेत हयात, पण बाळासाहेबांचे वारसा म्हणजेच त्यांचे विचार जे कोणामध्ये असेल ते राजसाहेबांमध्ये। तर त्याच्यामुळे माझी खरंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज बाळासाहेबांचे विचार आपल्याला जपायचे आणि ते जपणारे आपले फक्त एक सन्माननीय राजसाहेब ठाकरे, तर त्यांना तुम्ही समर्थन द्या असं मी आज या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त बोलतो। कारण बाळासाहेब दुसरे तर येऊ शकत नाही, पण प्रत्येक वेळेला ऐकलं असेल की एक था टायगर आणि आता आहे तो टायगर जिंदा आहे। त्याच्यामुळे तेच बाळासाहेबांना देखील हे आवडेल की आपल्या पुतण्यांनी जर का आपली उत्तराधिकारी आपण त्यांना बोलून जागा नाही जरी घेतली तरी स्वतंत्र त्यांनी एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आज बाळासाहेबांच्या रूपात आपण राजसाहेबांना पाहतो। पण नक्कीच मित्रांनो, आजपर्यंत मनसेला आपण फक्त मराठी म्हणून वापरलं, पण आता मराठी माणसांनी मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहावं असं मला वाटतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।